शाहूपुरीतील पहिल्या गल्लीत 30 वर्षांनंतर रस्ता झाला आणि 12 तासात उखडला असा भीमपराक्रम कोल्हापूर महानगरपालिका आणि ठेकेदारांनी केलेला आहे। शाहूपुरी पहिल्या गल्लीतील रस्ता तब्बल 30 वर्षांनंतर झाला असून तो 12 तासातच उखडण्यात आला आहे। याबाबत संबंधित ठेकेदारांना ड्रेनेज बांधकाम करण्यासाठी आम्ही हा रस्ता उखडत असल्याचं म्हटलं आहे आणि रस्ता करणाऱ्या ठेकेदारांनी आम्ही आमचं काम केलं असं म्हटले। त्यामुळे स्थानिक नागरिकांना आता नाहक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। माझं नाव आशिष जाधव आहे, मी इथला रहिवासी आहे। तर ॲक्च्युली आता काय हे काम आता हे जे ड्रेनेजचं काम चालू झालेलं आहे हे सर किमान 15 दिवसापूर्वीपासून हे काम चालू आहे। एक मागच्या आठवड्यापर्यंत हे चोक्कप झालं होतं। त्यांची महानगरपालिकेची ती जी कचऱ्याची जी गाडी असते किंवा त्यांची जी व्हॅन असते, ड्रेनेजची व्हॅन असते, ती 2-3 वेळा व्हॅन येऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा इथं काम ते पूर्ण काळ झालेलं नाही आहे। आणि कालच हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि आज हे तोपर्यंत ओकराओकरी ह्यांची चालू आहे। मी त्यांना म्हणलं सुद्धा की बाबा असं कालच रस्ता पूर्ण झाला, ते डांबर वाळून दे तरी सुद्धा मुली नाही, इथं चोकोप झालं। तर तुम्हाला असं इथं चोकोप झालं कुठं दिसतंय का? तुम्ही बघा, तुम्ही शूट करा, कुठं झाले, कुठं पाणी आलेलं नाही आहे, कुठं काय झालेलं नाही, तो चोकोप झालं। त्यांना विचारलं का काय विचारलं त्यांना, मग मी त्यांना विचारलं हे का करायला लागलं आहे, तर ते इथं चोकोप झालंय। तर चोकोप झालं तर दाखवा चोकोप कुठं आहे ते, निदान चोकोप झालं तिथं तुम्ही शूट करा, तिथं गेल्यानंतर तुम्ही बघा, तिथं पाणी ओलसर तुम्हाला दिसणारच आहे। आता इथं तुम्हाला दिसतं का? नाही ना। मग हे कारण कशासाठी आहे? माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही रस्ता करताय, बरं ह्या गल्लीला रस्ता किंवा नाही म्हणलं तर एक 10 ते 15 वर्षानंतर हा रस्ता झालेला आहे। तुम्ही तो मागच्या आठवड्यात आला असता, तुम्ही इथं येऊन सुद्धा गेला नसता, इतकी परिस्थिती भयानक होती। 15 वर्षानंतर रस्ता झाला झालेला आहे हा सुद्धा, पण हा अगदी म्हणजे आता निष्कृष्ट पद्धतीचा रस्ता सुद्धा झालेला आहे। याला काहीच त्याला म्हणजे असा स्पेस असा त्याला असं काहीच नाही आहे त्याला। तुम्ही जर त्याची क्वालिटी तुम्ही बघितलात ना, तुमच्याही लक्षात येईल की एक दुसरं तुम्ही जर हे मारला ना तर तिथं तुम्हाला डांबर नाही, तुम्हाला अगदी खडीच तुम्हाला दिसतं। रस्त्याचं काम पण काम सुद्धा चांगलं झालं नाही की कोल्हापुरातला एकही रस्ता चांगला नाही। बरेच पुढारी लोकप्रतिनिधी प्रचंड निधी आणतात, पण 1-2 किलोमीटरचा चांगला रस्ता कोल्हापुरात दिसणार नाही, अशी परिस्थिती आत्ता सध्या आहे। रस्ते कोल्हापुरात मंजूर झालेले असतात, काही ठिकाणी सुरू आहेत, काही ठिकाणी त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे किंवा काही ठिकाणी जे केले जातात ते पुन्हा उकले जातात। ही आत्ता परिस्थिती शाहूपुरीतल्या पहिल्या गल्लीतली आहे। कालच रस्ता पूर्ण केलेला आहे, तोपर्यंत आज ते ड्रेनेजच्या कामासाठी उकला जातो, हे अगोदर त्यांना सुचलं नाही का? तर हे चुकीचं आहे। आणि जे लोकप्रतिनिधी यासाठी सभागृहात किंवा कुठेही ज्या बोलायच्या ठिकाणी बोलतात, पण डिजिटल मोठे लावले जातात। कोल्हापुरात प्रचंड निधी आणलेला आहे, पण ते चांगल्या प्रकारचे रस्ते कोल्हापुरात अजूनही झालेले नाहीत आणि इथून पुढे होतील याची शक्यता नाही आहे।